नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. विक्रांत ज्यांच्या आयुष्यात नुकताच मित्र म्हणून आलाय त्यांना इतके प्रश्न विचारण्यापेक्षा जे विक्रांतच्या आयुष्यात त्याच्या लहानपणापासून आहेत त्यांना प्रश्न का नाही विचारत. पण आजोबा ज्या पद्धतीने विक्रांत विषयी खडा माहिती मिळवण्याचा हा इन्स्पेक्टर प्रयत्न करत होता ना, मला असं वाटतं त्याचा तेव्हाचा राग गेलेला नाहीये. उद्यापासून तुला जायचं तिकडे कुठेही एकटी जा. कोण तुला काय करते बघूया आपण. वजलवार साहेब, मैत्रीचे लागे बांधे असते तर अभिमानला अटक झालीच नसती, तो तुरुंगात खितपत पडलाच नसता, नाही का? आणि राहिला प्रश्न, विक्रांत भोसलेंनी मला व्हॅन मधून सोडण्याचा, तर ती त्यांनी दाखवलेली माणुसकी होती. ते ठीक आहे हो, पर कायदा माणुसकी नाही मानत ना. मला सांगा तुम्ही, पर्सनल कामाला पोलीसची व्हॅन वापरणं योग्य आहे का? आणि तुमच्या कर्तव्य दक्ष इन्स्पेक्टरांना तेच तर कळलं नाही ना, म्हणूनच आज काय अपयशी आहेत. विक्रांत भोसले या माणसाशी मी मैत्री केली होती, इन्स्पेक्टरशी ती नंतर झाली. इन्स्पेक्टर म्हणून संबंध यायचा, पण मैत्रीत आम्ही खूप गप्पा मारायचो. इन्स्पेक्टर म्हणून त्याला अपयश आलं असेल हा त्याच्या नशिबाचा भाग झाला. मुलगा हुशार असायला तो पहिलाच यावा लागतो असं नाही ना. विक्रांत भोसले फरार झालेला नाहीये. त्याला चौकशीसाठी बोलवलं तर तो येईलही, पण त्याला अपराधी म्हणून सिद्ध करण्यासाठी तुम्हाला इतक्या लांबच्या संबंधित व्यक्तींची चौकशी करायला लागते. तसं नाहीये की मला माहिती मिळत नाहीये असं मी म्हटलेलंच नाही. असो, उलट तुम्ही या केसच्या मुळापासून सुरुवात केली, इतक्या खोलवर पोचलात, हे कौतुकच आहे. पण तुम्हाला एक सांगू का मी, आमच्यासारख्या माणसांकडून इन्स्पेक्टर विक्रांत बद्दल तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. ती तुम्हाला मिळेल त्यानं पकडलेल्या गुन्हेगारांकडून. आमच्यासारख्या माणसांकडून तुम्हाला विक्रांत भोसले माणूस म्हणून किती मोठा होता हेच ऐकायला मिळेल, जी माहिती तुम्हाला नकोय. भाई येऊ का? ये ना, अचानक कसं काय? तर काय नाही, इथून चाललो होतो, म्हटलं प्रथमेशला भेटून जावं. बस हा, पाणी आणते. घे. काय मग, प्रथमेशची आठवण आली ना? प्रिय, केनियाला जायचं जसं ठरलंय ना, तशी
त्याला भेटायची ओढ वाढतच चालली आहे माझी. सारखा असा नजरेसमोर असावा असं वाटतो. भाई, आयडियल फादर सारखं बोलायला लागलायस तू. प्रयत्न सुरू आहेत. माहिती आहे का मला, म्हणजे आपल्या बाबांनी आपल्यासाठी जेवढं केलंय तेवढं नाही करू शकणार मी, पण प्रयत्न करायला तरी काय हरकत आहे. भाई, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुला माहितीये का, काल विमानाचं चित्र काढत बसला होता प्रथमेश. सारखी तुझी आठवण काढत होता. बाबा पाहिजेत चालू होतं त्याचं. याआधी मला म्हणजे असं सारखं वाटायचं की माझा मुलगा इतर मुलांच्या सारखा का नाहीये, तो का नाही बोलत त्यांच्यासारखा. पण आता मात्र प्रथमेश माझा मुलगा आहे याचा अभिमान वाटतो मला. म्हणजे प्रथमेश सारखा मुलगा असणं हे एक चॅलेंज वाटतं का मला. प्रथमेशला लवकर बोलता यायला हवं भाई. तो सर्वसाधारण मुलांपेक्षा ग्रेट व्हावा, अशी तुझीच नाही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. खरंच का? म्हणजे त्याची ट्रीटमेंट कधी कंप्लीट होती आणि तो कधी बोलायला लागतो याची वाटच बघतो मी. आहे कुठे तो? 2 यंग अँड युथफुल प्लेयर्स गेलेत खेळायला आणि फिरायला. 2? प्रथमेश आणि आजोबा. आजोबा? हो, आणि तुला माहितीये, प्रथमेशमुळे कित्येक दिवसांनी आजोबांना आम्ही खेळताना आणि हसताना पाहिले. प्रिया, मला प्रथमेशचं स्विमिंगही बघायचंय. राधा बऱ्याच दिवसापासून म्हणतेय की त्याचं स्विमिंग हा एक चर्चेचा विषय झालाय. प्रिया, काय झालं? काही नाही, मी चहा ठेवते, तू बस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, नमस्कार. काय हवंय काय? मला काय हवं असणार? तुम्ही धावा केलात, आम्ही आलो. कोण तुम्ही? परमेश्वर. परमेश्वर? मी कधी त्या परमेश्वराचा पण दावा नाही केला. मग या परमेश्वराचा कशाला करू? माझा नाही केलात, साहेबांचा केलात, म्हणून आलो. साहेब? यशवंतराव सरंजामे, ओळखलं? मी त्यांना चांगलाच ओळखून आहे, पण म्हणलं जरा ओळख वाढवावी. मग बोला, माझ्याशीच बोला. त्यांच्याशी बोललात काय आणि माझ्याशी बोललात काय? परमेश्वर त्यांचाच आहे. परमेश्वर त्यांचा असू दे, नाही तर देवळातला, मला कुठल्याच परमेश्वराशी मतलब नाही. मले त्यांचीच जबानी घ्यायची आहे. या पोलीस स्टेशनमध्ये साहेबांविषयी बोलणारे तुम्ही पहिले. विक्रांत असताना कुणाची हिम्मत नव्हती असं बोलायची. असं का? विक्रांत साहेबांना मुलासारखा आहे. ते गेल्या वेळी ट्रान्सफर झाली तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं मले. आपल्या मित्राला सोडवल्यानंतर मुलगा कुठं जाऊन बसलाय हे त्यांच्या ध्यानात आलेलं दिसत नाही अजून. म्हणून म्हणलं मुलगा नाही तर नाही, त्या बाप माणसाला तरी भेटू ना. आता जायचं आणि तुमच्या साहेबांले सांगायचं, इथं जबानीसाठी त्यांनाच यावं लागल. ही इथल्या परमेश्वराची ऑर्डर आहे, समजलं?
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. चहा घे. आयुष्यात कमावलेलं सगळं हारल्यासारखं का बसलायस? काय झालं? चहा घे. तसंच झालंय, पण अजून हरलो नाही. काय झालं? पोलीस स्टेशनला गेलो होतो. तुम्हाला सांगायला विसरलो, त्या इन्स्पेक्टर वजलवारचा फोन आला होता. तुम्हाला बोलावलंय त्यानं जबानीसाठी. सगळं पोरग माझं हरवलंय, माझीच जबानी घेतो. विक्रांत मागे मला म्हणाला होता, मान आणि नाक फार वर असतं त्या वजलवाराचं. माज दोन प्रकारचा असतो परमेश्वर. एक युनिफॉर्मचा आणि दुसरा जन्माचा. जन्माचा माज काय मरणाशिवाय जात नाही, पण युनिफॉर्मचा माज युनिफॉर्म उतरल्यावर आपोआप उतरतो, नाही का? केली होती, आपणच ट्रान्सफर केली होती त्याची, पार अगदी खेडेगावात. चुकलं तुझं. जिथून परत येऊच शकणार नाही अशा ठिकाणी करायला पाहिजे होती. काय म्हणाला? तुम्हाला बोलावलंय आणि यावंच लागेल असं म्हणाला. तिथल्या परमेश्वराचा आदेश आहे. नकाशा आहे का आपल्या घरात? कशाला? महाराष्ट्रातला सगळ्यात दुर्गम भाग कुठला आहे जरा शोधून ठेव. एखाद्या प्रकरणात अडकवून मीडियासमोर धिंड काढू त्याची, का खूप पैसा चालू त्याला? नाही नाही, जाऊ दे. हे चिल्लर माणसाला कसं तरी असं टाक असं काढू पोलीस स्टेशन. मी तर आता जाणार नाहीच. तो कधी येईल बघू. घे चहा घे. प्रियताई, मला सांगा, तुमचा आणि विक्रांतचा संबंध काय? मित्र आहे तो माझा. हे सगळे मैत्रीचे लागे बांधेच असतात. वजलवार साहेब, मैत्रीचे लागे बांधे असते तर अभिमानला अटक झालीच नसती, तो तुरुंगात खितपत पडलाच नसता. विक्रांतचं अभिमानशी नातं कसं आहे? एका सच्च्या मित्राचं, जो अडचणीतही मैत्री निभावतो. परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग पाडते. अभिमानचं पळून जाणं आणि विक्रांतचं तिथे असणं हा योगायोग असू शकतो. तुम्हाला वसईहून मुंबईला आणायला पोलीसची व्हॅन वापरली गेली, म्हणजेच तुमची आणि विक्रांत भोसलेची तोंड ओळख नव्हतीच, घनिष्ठ मैत्री होती, आहे आणि असेल. विक्रांत ज्यांच्या आयुष्यात नुकताच मित्र म्हणून आलाय, त्यांना इतके प्रश्न विचारण्यापेक्षा जे विक्रांतच्या आयुष्यात त्याच्या लहानपणापासून आहेत त्यांना प्रश्न का नाही विचारत? यशवंतराव सरंजामे, ओळखलं? मी त्यांना चांगलाच ओळखून आहे, पण म्हणलं जरा ओळख वाढवावी. मग बोला, माझ्याशीच बोला.
त्यांच्याशी बोललात काय आणि माझ्याशी बोललात काय? परमेश्वर त्यांचाच आहे. का त्यांना विचारण्याची भीती वाटतेय म्हणून आमच्यावर प्रयत्न चाललेत? या पोलीस स्टेशनमध्ये साहेबांविषयी बोलणारे तुम्ही पहिले. विक्रांत असताना कुणाची हिंमत नव्हती असं बोलायची. ते गेल्या वेळी ट्रान्सफर झाली तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं मले. ये ग राधा, आलीस का मुलांना शिकवून? आले. आजोबा चहा घेणार तुम्ही? मी चहा घेत नाही, पण तुला हवा असेल तर शुभ्रा किंवा प्रियाला सांग. नाही नको. नको काय? आपल्याच घरात संकोच कसला करते? नाही हो, संकोच वगैरे काही करत नाहीये मी. खरंच नको. तू दमली असशील म्हणून म्हटलं हो. आजोबा खरं सांगू, मला मुलांना शिकवायला खूप आवडतं. आवडीचं काम असलं की कष्ट वाटत नाही. अगदी बरोबर बोललीस. पत्रिका बघताना सुद्धा मला काळ वेळेचं भान राहत नाही. पत्रिकेवरून आठवलं, प्रथमेशची पत्रिका तपासली मी. आजोबा काय प्रथमेशच्या पत्रिकेत? म्हणजे त्याच्या नशिबात काय? पत्रिकेत नशीब लिहिलेलं नसतं राधा. तसं लिहिता आलं असतं तर काही औरच घडलं असतं. पत्रिका बघून काही संकेत मिळतात, आडाखे बांधता येतात, स्वतंत्र अभ्यास असतो. प्रथमेशच्या बाबतीत सांगणार मी तुला. त्या अगोदर मला सांग, प्रथमेशच्या जन्माच्या वेळी काही विशेष असं घडलं होतं? काही आठवतंय तुला? विशेष नाही. म्हणजे प्रथमेश झाल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की प्रथमेशला ऐकू येत नाहीये. तो रिॲक्टच होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित त्याला बोलताही येणार नाही. हे तू जन्मानंतरच सांगितलंस. जन्माच्या आधीच काही आठवतंय का? जन्माच्या आधी नाही आजोबा. असं विशेष काहीच नव्हतं. सगळं नॉर्मल होतं. एखादी विचित्र घटना, एखादं स्वप्न? नाही. का हो आजोबा, असं का विचारताय? नाही, मी प्रथमेशच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या जीवाला पाण्यापासून धोका आहे. पाण्यापासून धोका आहे? पण आजोबा, तो तर किती छान पोहतो. त्याचे कोच तर एकदम खुश आहेत त्याच्या स्विमिंगवर. एकदम तरबेज झालाय तो स्विमिंग मध्ये. म्हणजे मला मान्य आहे तो सुरुवातीला खूप घाबरायचा पाण्याला, पण आता तसं काहीच नाहीये. आश्चर्य आहे.
आपल्या शास्त्री कुटुंबात एवढं तरबेज पोहणारा प्रथमेश पहिलाच असेल. हो आजोबा, पण प्रथमेश खूप आजोबा, प्रथमेशच्या जन्माच्या आधी मला एक स्वप्न पडायचं. मला स्वप्नात एक मुलगी स्विमिंग करताना दिसायची. हो, ती खूप छान स्विमिंग करायची, छान चित्र काढायची. म्हणजे कदाचित मला मुलगी व्हावी अशी माझी इच्छा होती म्हणून मला मुलगी दिसत असेल. पण हे सगळं प्रथमेशही करतो. राधा, पुन्हा एकदा सांगतोय, प्रथमेश कितीही सराईतपणे पोहत असला तरी त्याला पोहायला पाठवू नकोस. पाण्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे.